हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत बाजारात मिळतात तसे परफेक्ट व्हेज मोमोज आणि चटणी. चला तर मग सुरुवात करूया. व्हेज मोमोज बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूयात. कोबी, हिरवी मिरची, कांदा, गाजर, शिमला मिरची, लसूण आणि थोडंसं अद्रक. कापलेला कोबी आपण इथे बाउल कटरच्या साहाय्याने बारीक करून घेऊयात. बघू शकता कोबी आपला छान असा बारीक झालेला आहे. आता ह्याला आपण एका भांड्यात काढून घेऊयात आणि बाकीचा कोबी पण अशा पद्धतीने आपण बारीक करून घेऊयात. आपण कोबीसारखं शिमला मिरची आणि गाजर पण बारीक करून घेऊयात. बारीक केलेल्या भाज्यांमध्ये थोडंसं मीठ टाकून त्याला पाणी सुटण्यासाठी ठेवून देऊयात. हिरवी मिरची, कांदा, अद्रक आणि लसूण बारीक करून घेऊयात. भाज्यांमध्ये आपण मीठ टाकून ठेवलं होतं, त्याला छान पाणी सुटले. ते एका कपड्याच्या साहाय्याने आपण आता काढून घेऊया. भाज्यांमध्ये पूर्ण पाणी निघलेलं. त्याच्यामध्ये आपण आता वाटून घेतलेला कांदा, अद्रक, हिरवी मिरची, लसूण पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे. टाकायचं आपल्याला थोडंसं मीठ, काळी मिरी पावडर आणि थोडंसं सोया सॉस. हे सगळं टाकून मिश्रण परत एकदा एकजीव करून घ्यायचं. एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून मिक्स केलेल्या भाज्या वाफेवर परतून घ्यायच्या आहेत. परतल्यामुळे भाज्यांमध्ये जे कच्चेपणा आहे तो निघून जाईल. आता आपण घेतलेलं मैदा त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि घट्ट असं त्याला मळून घ्यायचं. इथे छान अशी कणिक मळून झालेली आपली. त्याला लाट्या बनवून घ्यायच्या आहेत. छोटे छोटे पुरेच्या आकारामध्ये लाटून घ्यायचं. त्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आणि तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये मोमोजचा आकार तयार करायचा. छान असे मोमोज आपले बनवून झालेले. तिथून मोमोज स्टीम करण्यासाठी पाणी गरम करायला ठेवले. पाणी आता छान उकळले. आपण आता चाळणीवर तयार मोमोज स्टीम करण्यासाठी ठेवले होते. मोमोज आपण स्टीम करण्यासाठी ठेवलेले. तर आपण बघूया त्याच्यासोबत खाली जाणारी लाल चटणी. त्याच्यासाठी मी इथे घेतलेलं एक लाल टोमॅटो, लसूण, 2-3 लाल मिरच्या आणि थोडंसं अद्रक. ते मीठ टाकून याला छान उकळून घ्यायचं आहे. उकडलेलं टमाटर, मिरची मिक्सरमध्ये वाटून घ्यायची. पातेल्यामध्ये वाटलेली चटणी घ्यायची. त्याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकायचं घट्ट होण्यासाठी, थोडंसं टोमॅटो सॉस आणि हे एकदम 2 मिनिटासाठी उकळून घ्यायचं. तयार आहे आपली मोमोज सोबतची लाल चटणी. ते तेल गरम करण्यासाठी ठेवायचे. जास्त गरम नको आहे. त्याच्यामध्ये स्टीम केलेले मोमोज सोडून घ्यायचे. बारीक गॅसवर छान आलटून पालटून ह्याला फ्राय करून घ्यायचे. मोमोज छान परतून झालेले आहेत. तयार आहेत आपले व्हेज स्टीम आणि फ्राईड मोमोज लाल चटणीसोबत. नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.